खासदारकीवरून माढा लोकसभा मतदारसंघात एका शेतकऱ्यानं चक्क 11 बुलेट्सची पैज लावली आहे। माढ्यात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटीलच निवडून येणार हा दावा शेतकरी निलेश पाटील यांनी केलाय। तर त्यांच्या या पैजेचं आव्हान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक अनुप शहा यांनी स्वीकारलंय। पाटील बंधूंनी 11 गाड्यांचं बुकिंग केल्याची पावती दाखवावी, मी सुद्धा 11 गाड्या बुकिंग करून पैजेचा विडा उचलतो असं शहा म्हणालेत। मोहिते पाटील निवडून येणार असा दावा केला जातोय आणि त्यावरून 11 बुलेट्सची पैज या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। अनुप शहा यांनी पाटलांचं आव्हान स्वीकारलेलं आहे आणि तुम्ही केवळ बुलेट्सची बुकिंग केल्याची पावती दाखवा असं त्यांनी म्हटलंय। तर मोहिते पाटील निवडून येणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मोहिते पाटील निवडून येणार आणि तुम्ही केवळ आता 11 गाड्यांच्या बुलेटची पावती दाखवा, गाड्या बुक केल्या असल्याचं दाखवा अशी पैज यावेळेस लावण्यात आलेली आहे। शहांनी पाटलांचं आव्हान या ठिकाणी स्वीकारलंय, त्यामुळे या पैजेची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे। 11 बुलेट म्हणजे एकास एक बुलेट शोरूमला जायचं आणि 2.75 कोटेशन आहे बुलेटचं, 2.75 आम्ही भरणार आणि जी पैज लावते त्याने 2.75 भरायचं। त्याची रीतसर नोटरी होणार, नोटरी झाल्यानंतर त्याचं पुढच्याचं नाव येणार त्यात की ह्या व्यक्तीने ह्या चिन्हासाठी ही शर्यत लावलेली आहे आणि आम्ही तुतारीसाठी ही शर्यत लावलेली आहे। तरी पुढला जी पैज लावते त्याचं ती चिन्ह निवडून आलं तर आम्ही त्यांना बुलेट ती त्यांना राहणार असं आम्ही नोटरीवर उल्लेख येणार। पंढरपूर येथील निलेश पाटील व उमेश पाटील या भावंडांनी खासदार माढ्यामधला जो खासदार होईल तो मोहिते पाटील असेल अशी पैज लावली आहे। मी त्यांची पैज स्वीकारत आहे। माढ्यामधनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच होणार आणि पराभव मोहिते पाटलांचा होणार। आणि त्यांनी जे 11 बुलेटची पैज लावली त्यांनी 11 बुलेट बुकिंगची पावती दाखवा, मी पंढरपूरमध्ये येऊन लगेच 11 बुलेटची पैज पावती करायला तयार आहे।